अचानक साखरेचे भाव वाढल्यानंतर हे जे साखरेचे भाव वाढलेले आहेत या संदर्भामध्ये कुठेतरी संशय निर्माण होण्यासारखी जागा आहे। वास्तविक पाहता शेतकरी नेता म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा आनंद झाला असता प्रत्यक्षामध्ये वाढीव साखरेच्या दराचा थेट फायदा जर शेतकऱ्यांना झाला असता तर, परंतु तसं होताना दिसत नाही। एका बाजूला साखर कारखान्यांची ओरड आहे की आमच्याकडे साखर अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे वाढीव दराचा फायदा मागील हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाला दराच्या रूपानं देता येत नाही। आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकता नसताना सुद्धा केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही साखर साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे आणि नेमका त्याच काळामध्ये साखर कारखाने सुरू होणार आहेत आणि त्यामुळं अचानक 10 लाख टन साखरेची आवक मार्केटमध्ये होणं आणि त्याचबरोबर साखर कारखाने सुद्धा सुरू होणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या काळामध्ये साखरेचे भाव पुन्हा गडगडणार। म्हणजे पुढच्या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला सुद्धा जर शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नसेल तर नेमकं ही जी आता दरवाढ झालेली आहे ती नैसर्गिक आहे काय कृत्रिम रीतीनं दरवाढ केलेली आहे कुणी कुणाच्या फायद्यासाठी याबद्दल संशय घ्यायला भरपूर वाव आहे। मी आता तुम्हाला काही सरकारनंच दिलेले आकडे सांगणार आहे। गेल्या वर्षी सीझन सुरू झाला त्यावेळी सरकारनं सांगितलेलं होतं की 47 लाख टन शिल्लक साखर घेऊन हा सीझन सुरू होतोय। गेल्या वर्षी 300 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असताना 291 लाख टनापर्यंतच उत्पादन थांबलं, पण तरी सुद्धा गेल्या सीझन मध्ये उत्पादित झालेली 291 लाख टन साखर मागील सीझनची 47 लाख टन साखर म्हणजे 338 लाख टन साखर भारतामध्ये उपलब्ध होती। त्यातली फक्त 8 लाख टन साखर निर्यात होऊ शकली, म्हणजे 330 लाख टन साखर उपलब्ध होती। महिन्याला साधारणपणे 22 लाख टन साखरेचा कोटा विक्रीसाठी दिला जातो। त्या हिशेबानं जर बघितलं आणि सणासुदीला अतिरिक्त साखर सोडलेली याचा हिशेब केला तर घरगुती आणि व्यापारी आणि इतर कारणासाठी जी वापरली जाणारी साखर आहे त्या सगळ्या साखरेचा खप काही 270 ते 80 लाख टनाच्या पुढे जात नाही। आता सरकारनं रिलीज केलेला साखरेचा कोटा, निर्यात झालेली साखर आणि आता सरकार दावा करतं की 35 लाख टन साखर शिल्लक आहे, या सगळ्याचा जर ताळमेळ लावला तर सरकारच्याच दिलेल्या आकडेवारीवरून वेळोवेळी जी काही आकडेवारी जाहीर केली आहे त्यावरनं 45 ते 48 लाख टन साखरेचा हिशेबच लागत नाही। हा काय प्रकार आहे? मग ही साखर गेली कुठं? कारण हे मी आता सांगितले सगळे आकडे सरकारीच आहेत। याचा अर्थ असा होतो, त्यातून 2 अर्थ निघतात। एक तर साखरेची टंचाई आहे असं भासवून भरमसाठ साखरेचे भाव वाढवायचे आणि आधीच खरेदी करून ठेवलेली साखर चढ्या दरामध्ये बाजारामध्ये विकायची, असं कारस्थान काही व्यापारी, मोठे व्यापारी साखरेचे आणि कारखानदार सुद्धा, खाजगी कारखानदार त्याच्यामध्ये सामील आहेत। आणि आता तुम्हाला माहित आहे बहुतांश मोठे कारखानदार हे एकतर त्यांचे नातेवाईक, रक्ताचे मुलगा, मेहुणा, भाऊ हेच साखरेचे व्यापारी आहेत आणि अशा पद्धतीनं यांनी रिकव्हरी चोरून साठवून ठेवलेली साखर, त्याचबरोबर आधीच कमी दरामध्ये खरेदी करून ठेवलेली साखर ही चढ्या दरानं विकायची
आणि अमाप पैसा कमवायचा असं कारस्थान याच्या पाठीमागे दिसतंय. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या आठवड्यामध्ये 5,600, 5,700, 5,400 या दरानं साखरेचं टेंडर झाले. पण त्या साखर कारखान्याकडे जर चौकशी केली, टेंडर तरी झाले, परंतु साखर उचलली गेली का? तर साखर फार कमी उचललेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की साखरेचे भाव वाढवून घेण्यासाठी फक्त टेंडरचा वापर केला गेला. प्रत्यक्षामध्ये ती सगळी साखर उचलली असती तर ते पैसे कारखान्याकडे जमा झाले असते. काही अंशी उत्पादकांना ते पैसे दराच्या रूपाने गेले असते. मग अनेक कारखान्यामध्ये मी माहिती घेतलेली आहे. तेव्हा आता सध्या मी माहिती काढतोय, संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती डिटेलमध्ये देईन. पण अशी परिस्थिती आहे की तुम्ही सुद्धा प्रत्येक कारखान्याला तुमचे टेंडर झाले किती आणि त्यातली साखर उचलली किती याची चौकशी करू शकता, कारण ही काही गोपनीय नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या काळामध्ये म्हणजे भाव वाढवायचा साखरेचा हे आधीच ठरलेलं होतं महिना 2 महिन्यापूर्वी, आणि जेवढी पाहिजे तेवढी प्रत्येकानं आपापली साखर घेतली आणि ती त्याच कारखान्यामध्ये ठेवली. गोडाऊन भाडं देण्याच्या अटीवर पैसे कदाचित दिलेही असतील कारखान्याला, पण साखर तिथंच ठेवलेली. आणि आता ती साखर बाहेर काढायची, चढ्या दरानं विकायची, कारण ती आधीच 3600 ते 3800 रुपयानं खरेदी केलेली साखर असणार आणि त्यातून क्विंटल पाठीमाग 1800 रुपयापासून 2000 रुपये पर्यंत कमवायचे. असा हे स्कॅन्डल आहे. याच्यातून किमान 20 ते 22,000 कोटीचा संपूर्ण देशभरामध्ये घोटाळा झालेला दिसतो. सरकार सांगतंय की देशामध्ये एकूण 35 लाख टन साखर शिल्लक आहे. त्यातली 24,91,000 टन साखर तर महाराष्ट्रामध्येच आहे. मग महाराष्ट्राच्या बाहेर साखर कारखाने नाहीत काय? उत्तर प्रदेश मधली साखर काय झाली? कर्नाटकातली साखर काय झाली? उत्तराखंड मधल्या साखर काय झाली? म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारचं या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण नाही. साखर जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्यामुळं साखरेच्या कोट्यावर, साखरेच्या स्टॉकवर थेट नियंत्रण ठेवण्याचा अधिकार निश्चितच सरकारला आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत ते ठेवलं जाऊ शकतं, परंतु सरकारनं कधीच गांभीर्यानं ते घेतलं नाही. साखरेला रिलीज कोटा दिलाय किती, प्रत्यक्षात साखर उचल किती झालेली आहे आणि ती मार्केटमध्ये किती आलेली आहे, हे जर वेळच्या वेळी बघितलं असतं तर व्यापाऱ्यांना अशा प्रकारचं हे कारस्थान करण्याची संधी मिळाली नसती. आणि हे नेमकं भाव थोडे दिवस राहणार आहेत, कारण येणार साखरेची टंचाई निर्माण होणार अशी अवाई उठवायची आणि साखरेचे दर वाढवायचे, घबराट निर्माण करायची. कारण गणपती तोंडावर आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, साखर कमी पडेल, साखरेची टंचाई निर्माण होईल असं म्हणून साखरेचे दर वाढवायचे आणि साखर विकून घ्यायची. परंतु साखर कमी पडायचं कारणच नाही. मी जे आकडे सांगितले सरकारनंच दिलेले, ते बघितलं तर ऑक्टोबर अखेरपर्यंत साखर कमी पडायचं काही कारणच नाही. आणि 15 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातले कारखाने सुरू होणार आहेत आणि दक्षिणेकडचे कारखाने साधारणपणे 15 सप्टेंबर नंतर सुरू होतात. तामिळनाडूचे आणि उत्तर कर्नाटकातले, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यातले कारखाने 15 सप्टेंबर नंतर सुरूच होत असतात. त्यामुळं सरकार साखरेची टंचाई जाणवते असं दिसलं तर केव्हाही कारखाने आधीच चालू करू शकतं, परंतु ते न करता अनावश्यकरित्या साखर आयात करण्याचा निर्णय घेतला गेला, ज्यामुळं आज परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये जो उभा ऊस आहे त्याचा जर हिशेब केला तर पुढच्या वर्षी सुद्धा म्हणजे येणाऱ्या सीझनमध्ये 300 लाख टनाच्या वर साखरेचं उत्पादन होणं अपेक्षित आहे. मग आयात करायची गरजच काय होती? आणि एवढं दर वाढले म्हणून आयात करणार आहात, ती साखर 15 ऑक्टोबर नंतर बाजारात येणार आहे, म्हणजे दर नियंत्रणासाठी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. मात्र या मधल्या काळामध्ये साखरेचे भाव वाढवून काही लोक जे काही पैसा कमावत आहेत याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणून मी 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान आणि त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना एक पत्र लिहून मी मागणी केली की खरोखरच साखरेची टंचाई असते तर महाराष्ट्रात नाही देशात कुठेही साखर मिळत नाही म्हणून लोक अस्वस्थ झाले असं दिसत नाही. साखर फक्त महाग झालेली आहे. आजही तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडे गेला तर तुम्हाला पाहिजे तेवढी साखर उपलब्ध आहे. जर टंचाईच नसेल तर अचानक दर वाढ व्हायचं कारणच काय?
महिना 2 महिन्यापूर्वी जेव्हा आखाती देशामध्ये युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता क्रूड ऑइलची टंचाई निर्माण, क्रूड ऑइल येणार नाही असं वातावरण झाल्यानंतर अचानक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्या. तसं साखरेच्या बाबतीत होताना दिसत नाही. कुठलाही व्यापारी असं म्हणत नाही आता 1 किलो साखर घेऊ नका, अर्धा किलो द्या, स्टॉक कमी आहे म्हणून. म्हणजे साखर मुबलक आहे, पण त्याचे दर वाढलेले आहेत. मग या दरवाढीचा जर काय शोध घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांचे त्याचबरोबर साखर कारखान्यांचे गोडाऊन थेट तपासले पाहिजेत, कारण त्यांना तो अधिकार आहे जीवनावश्यक वस्तूमध्ये साखर असल्यामुळं. आणि ते तपासून खरोखरच कागदावर स्टॉक किती आहे आणि प्रत्यक्षात गोडाऊन मध्ये स्टॉक किती आहे हे तपासणी करून कागदावर नसलेला, म्हणजे साखर कारखान्यामध्ये सुद्धा रिकव्हरी चोरलेली साखर अशी सापडण्याची शक्यता आहे. नसलेलं रेकॉर्डवर नसलेली ही साखर आहे जी जप्तच केली पाहिजे, ही मागणी मी पंतप्रधानांच्याकडे केली आहे. दुसरी गोष्ट, भारत सरकारनं साखर निर्यातीला बंदी घालून 2 महिने झाले, पण त्याच काळामध्ये बाहेरच्या देशामध्ये साखरेला चांगले भाव होते. विशेषतः आपल्या शेजारी देशामध्ये पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, या देशामध्ये साखरेला चांगले भाव होते. आणि या जर 48 लाख टनाचा, कारण 48 लाख टन ही काही थोडी थोडकी नाही, याचा जर हिशेब लागत नसेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या शेजारी देशांच्या बरोबर आपला खुल्या व्यापाराचा करार असल्यामुळं ही साखर निश्चितच चोरट्या मार्गाने नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये गेला असण्याची शक्यता आहे. जवळपास 45 लाख टन साखर म्हणजे जवळपास 3 लाख ट्रका झाल्या, कारण एक ट्रक मध्ये साधारणपणे 15 लाख टन साखर 15 टन साखर बसते. म्हणजे 3 लाख टन साखर जर का देशाबाहेर गेली असेल तर देशाचं गृह खातं काय करत होतं, गृहमंत्री काय करत होते? ज्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारीत ही साखर ही बाब येते, ते महिन्याला साखर विक्रीचा कोटा देत असताना आमचे देशाचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री काय करत होते? त्यामुळं ही जी साखरेची दरवाढ होऊन आज शेतकऱ्यांना तर फायदा नाहीच, पण ग्राहकांच्या खिशावर जो दरोडा पडतोय याची जबाबदारी देशाचे गृहमंत्री अमित शहा, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि देशाबाहेर जाणारे, चोरीच्या मार्गाने जाणारे साखरेचे ट्रक पकडणे ही त्यांची जबाबदारी होती. आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. मात्र आमची अशी मागणी आहे, प्रत्येक साखर कारखान्याकडे किमान 15 ते 20% साखर शिल्लक आहे आणि त्या शिल्लक साखरेचा जर हिशेब केला तर आता जे काही ज्यांनी FRP दिली म्हणजे काही उपकार करत नाहीत, ती साधारणतः जी FRP आता शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे त्या साखरेचा दर 3200 ते 3600 रुपये गृहीत धरून दिलेला आहे, त्याच्यामध्येच ती मॅच होत होती. पण चढ्या दरानं साखर विकल्यामुळे विशेषतः या महिन्याभरामध्ये, आणि हे भाव जर अजून 2 महिने स्थिर राहतील असं गृहीत धरलं तर साधारणपणे प्रत्येक साखर कारखान्याला 20% हिशेबानं जवळपास 450 रुपये टनाला अंतिम हप्त्याच्या पोटी साखर कारखाने देणे लागतात, हेही त्यांनी विसरू नये. षडयंत्र केलेलं आहे, त्या षडयंत्र पाठीमागे कोण असेल असं आपल्याला वाटतंय? मी आत्ताच सांगितलं की बरेचसे खाजगी साखर कारखानदार आणि सहकारातले सुद्धा साखर कारखानदार आणि त्यांचे नातेवाईक हे मोठे व्यापारी आहेत साखरेचे. काहींचे तर दुबईमध्ये साखरेचे ट्रेडिंगचे ऑफिस आहेत. त्याचबरोबर साखर कारखानदार नसलेले परंतु व्यापारी असलेले सुद्धा काय आहेत, अशा मुठभर लोकांनी स्कॅन्डल करून ही साखरेची कृत्रिम दरवाढ केलेली आहे. उत्पादन कमी झालेलं आहे आणि इथेनॉलच्या 30 लाख टन इथेनॉलला साखर वापरलेली आहे, त्याचा हिशेब मी सांगितलेला नाही आहे. जर इथेनॉलला उत्पादन झालं नसतं तर गेल्या सीझन मध्ये सुद्धा कदाचित 320 लाख टन साखरेचं उत्पादन झालं असतं. त्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनाचा आणि साखरेच्या टंचाईचा काही एक संबंध नाही आहे. त्याच्यामध्ये असं एखादं अशी चर्चा आहे की इथेनॉलच्या उत्पादनाचं नाव करून जो
गडकरी आणि शहांच्या जो आंतरविरोध आहे त्याचा एक हे करून या पुढच्या काळामध्ये साखर कारखान्याने फक्त साखर उत्पादन करावी आणि पेट्रोलियम कंपन्यांची लॉबिंग केली इथून बाहेर आणायचं अशा स्वरूपाचा काय दावा असतो? हे जर असेल काही सांगता येत नाही, कारण मोदी आहे तो सब मुमकिन आहे, त्यामुळं काही सांगता येत नाही. परंतु एक लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळेच साखर उद्योगानं इथेनॉलमध्ये 45,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे गेल्या 5 वर्षामध्ये. मी अर्थात संपूर्ण देशातली माहिती सांगतोय. हे या 45,000 कोटीच्या गुंतवणुकीला जबाबदार कोण? कारण इथेनॉलचं उत्पादन जर थांबवलं तर ते सगळी मशिनरी धूळकात पडेल, गंजून जाईल आणि त्याच्यामध्ये गुंतवलेलं भांडवलाचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावर होईल, हे विसरून चालणार नाही. राष्ट्रीय साखर महासंघाने सांगितलं की इथेनॉलचा पुरवठा 86% आणि 28% आलो. ऑलरेडी आमचे इथेनॉल प्रकल्प थोडक्यात थोडेसे बंदच आहे. अशा परिस्थितीमध्ये साखरेचा आता सुद्धा येणाऱ्या सीझन मध्ये जर सरकारनं इथेनॉलचे खरेदीचे दर वाढवले नाहीत आणि साखरेचे टेंडर जर का 45 ते 50 म्हणजे 4,500 ते 5,000 रुपये क्विंटलनं झाले तर कुणीही इथेनॉलचं उत्पादन घेणार नाही, कारण इथेनॉल उत्पादन करायला परवडणारच नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असं म्हणतात या साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना मग त्यांनी साखर कारखान्यांना आदेश द्यावा, ज्या कारखान्यांनी FRP दिलेले त्यांनी FRP पेक्षा 1,000 रुपये वाढवून द्यावेत, कारण साखरेचे दर वाढलेले आहेत. भरणे मामा म्हणतात म्हणजे ही गोष्ट सत्यच असणार, त्यांनी दर मिळवून द्यावा आम्हाला. त्याचा साखर कारखान्यांना फायदा नाही, या दरवाढीचा साखर कारखान्यांना फायदा नाही, ऊस उत्पादकांना फायदा नाही. सरकारच्या नियंत्रणाशिवाय किंवा सरकारमधल्या काही जणांच्या परवानगी येईल. राजू शेट्टींना संशय कोणावरती? कारण गेली अनेक वर्ष झालं राजू शेट्टी या क्षेत्रामध्ये काम करत आहात. तुम्ही थेट नाव का घेत नाही, तुम्हाला माहिती असेल. नाही, व्यापाऱ्यांची नावं अजून मी काढतोय सगळी. कोण कोण गेल्या 6 महिन्यामध्ये किती ट्रेडिंग केलंय याची डिटेल माहिती आल्यानंतर ते सुद्धा घेऊन मी पत्रकारांच्या समोर येईन. मंत्री बाबासाहेब पाटील असं सांगितलं की व्यावसायिक साखर आणि खनिज साखर याचे दर वेगवेगळे करावे. हा फार जुना विषय झालेला आहे आणि ते काय होत नाहीये, फक्त चर्चाच होतात. स्वतः बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत, त्यांनी मागच्या नाही त्याच्या मागच्या वर्षीच्या FRP थकवलेली आहे ती तेवढी देऊन टाकावी, त्यांची जबाबदारी आहे. राजू याबाबत तुमची भूमिका काय असणार? हा? स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाही, आमची मागणी आहे, मी तर देशाच्या गृहमंत्र्यांना, देशाच्या पंतप्रधानांना, अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की हे तपासा, गोडाऊन तपासा, आणि हे त्यांच्या हातनं होणार नसेल तर मग आम्ही गोडाऊन मध्ये जाऊ. खरं तर आम्हाला तो अधिकार नाही, पण सरकार आपला अधिकार गाजवणार नसेल तर आम्ही दाखवायला तयार आहोत ना. नाहीतर सरकारनं आम्हाला 15 दिवस अधिकार द्यावेत गोडाऊन तपासायचे. साखर साठवून ठेवलेली किती आहे हे बाहेर काढायला तयार आहोत आम्ही. शेतकऱ्यांवर अन्याय जर अन्याय झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा राजू शेट्टी असेल ठामपणे त्यांच्याशी पाठीमागे उभा राहून न्यायासाठी लढत होते. आपण वारंवार बघितलं, या ठिकाणी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर देखील आपण वारंवार त्या ठिकाणी मोर्चे नेले, आंदोलन केले. आता देशाचे कृषी मंत्री कुठे आहेत आणि राजू शेट्टी काय करतायत असा देखील सवाल आहे. देशाचे कृषी मंत्री हे कृषी मंत्री आहेत काय त्यांनाच विचारावं लागेल.